बघा रोडावरून हे बघा बघा ही चिमणी कशी मस्त आहे. हो वा वा. पण त्यांच्यासाठी जी व्यवस्था आहे, त्यांची जी निसर्गाने व्यवस्था केली होती तीच आपण खराब केली. त्यांना रस्त्यावर आणलं. कोणी माणसाला रस्त्यावर कोणी जर आणलं तर त्या म्हणता मी आता रस्त्यावर आलो. पण या बिचाऱ्या पक्ष्यांना रस्त्यावर आणलं त्याचं काय आहे की नाही. बघा ही चिमणी बिचारी आली आता अन्न शोधायला नाही का. हे बघा अनेक चिमण्या असतात, अनेक पक्षी पाखरे सगळीच. बघा आता इथं आंब्याचं झाड उगवलंय. ही झाडे आता काय काय उगवतात पण त्यांना राहू देता का लोक. कचरा टाकणारे म्हणा काय म्हणा वाळू देत नाही. म्हणून झाडाची व्यवस्था वेगळी व्हायला पाहिजे. त्यांच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे सरकारने पण, समाजसेवकांनी पण आणि ज्या संस्था असतात त्यांनी पण. ओके चला बाय, सी यू. जय हिंद, जय निसर्ग. बघा पक्ष्यांसाठी काहीतरी खाद्य टाकतात लोक आणि हे खरंच पक्ष्यांना काहीतरी अन्न मिळालं पाहिजे. कारण पक्ष्यांची अवस्था खराब झालेली आहे. पूर्ण थैलीभर आणलं होतं समजा आणि या जंगलामध्ये या रानात या सभ्यगृहस्थांनी टाकलं. त्याबद्दल अशा सभ्यगृहस्थांचे आभारच मानायला पाहिजे. कारण पक्ष्यांची अवस्था ही केवलवाणी झाली आहे. रानावनात ते असे रानवन त्यांना मिळतच नाही. आणि खरं सांगतो अशी व्यवस्था व्हायला पाहिजे की पक्षी आपले सगळं काही अन्न किंवा आपली भूक ते मिटवतील. आणि त्यांच्यासाठी व्यवस्था माणसांनी करायला पाहिजे. त्यांची जी जंगलं तर आपण तोडली ती त्यांना परत द्यायला पाहिजे. जय हिंद, नमस्कार, जय निसर्ग.